तुमचे पण बटाट्याचे वेफर जे ते पांढरे शुभ्र होत नाहीत, तर हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की पांढरे शुभ्र बटाट्याचे वेफर्स होण्यासाठी काय करायचं. तर इथे बघू शकता तुम्ही, आपण 2 किलो बटाटे घेतलेले आहेत. हा नवीन बटाटा आहे, त्यामुळे त्यावरचं साल अगदी पातळ असतं, ते आपल्याला सगळ्यात पहिले काढून घ्यायचं आहे. आता बटाट्याचे साल पूर्ण काढून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला त्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचं. त्यामुळे काय होईल की बटाटा जो आहे तो काळा पडणार नाही. अशा प्रकारे मी बाकीचे बटाटे सुद्धा त्याची सालं काढून घेतली आणि पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. एकसारखं काम आपल्याला असं करून घ्यायचं, म्हणजे सोप्या पद्धतीने आपण पटापट सगळ्या गोष्टी करून घेऊ शकतो. त्यानंतर माझ्याकडे अशा प्रकारचे बटाटे वेफर्सची खिसणी आहे, त्यावर आपण असे बटाट्याची वेफर्स पाडून घेणार आहोत. बटाट्याचे वेफर्स पाडताना अशा प्रकारे आपल्याला एवढ्या साईजचे बटाट्याचे वेफर्स पाडून घ्यायचे. अगदी पातळ पण नाही घ्यायचे आणि एकदम जाड पण नाही घ्यायचे. जर पातळ पाडले चिप्स तर काय होईल की आपल्याला शिजवून झाल्यानंतर वाळू टाकवताना ते तुटतात, किंवा जाडसर जर घेतले तर तळल्यानंतर ते चवीला चांगले लागत नाही. त्यामुळे त्या दोन्ही गोष्टीची काळजी आपल्याला घेणं महत्त्वाचं आहे. तर इथे अशा प्रकारे बाकीचे बटाट्याचे वेफर्स आपण पाडून घेतले आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने मी 3-4 वेळा असं धुवून घेतलं. त्यामुळे त्यातला स्टार्च जो आहे तो पूर्णपणे निघून गेला. पाणी स्वच्छ होईपर्यंत आपल्याला बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी चिप्स बुडतील एवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आणि त्यानंतर अंदाजे मी यामध्ये 2 चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि जे बटाट्याचे वेफर्स आहेत त्यापैकी अर्धे बटाट्याचे वेफर्स आपण पहिले शिजून घेऊया, म्हणजे त्यामध्ये काय होईल की आपल्याला पटकन जे ते शिजल्या पण जातील आणि हे वाळवट टाकेपर्यंत दुसरी बॅच सुद्धा आपली शिजून रेडी होणार आहे. तर अशा प्रकारे आपण बटाट्याचे वेफर्स पातेल्यामध्ये टाकून घेतले आणि झाकून ठेवलं. एक 5 मिनिटांमध्ये त्याला छान उकळी आली आणि वेफर्स आपली अगदी परफेक्ट शिजून रेडी झालेले आहे. यापेक्षा जास्त आपल्याला शिजून घ्यायचे नाही, नाहीतर त्याचे तुकडे पडतात किंवा तळल्यानंतर सुद्धा चवीमध्ये फरक पडतो. आणि हे सगळं करत असताना तुम्ही पाहिलंच आहे की आपण अजिबात पाण्यात सुद्धा जास्त वेळ भिजत ठेवले नाही, किंवा त्याला जास्त तुरटीचा सुद्धा अजिबातच वापर केलेला नाही, तरी सुद्धा तळल्यानंतर तुम्हाला पांढरे शुभ्र चिप्स झालेले दिसणार आहेत. तर इथे बघू शकता, आपण आता दुसरी बॅच सुद्धा यामध्ये आपण शिजून घेऊया. इथे थोडंसं हलकंसं मीठ टाकून घेतलं, थोडंसं पाणी वाढवलं होतं त्या अंदाजाने, आणि बाकीचे सुद्धा आपल्याला वेफर्स यामध्ये शिजून घेऊया. तोपर्यंत पहिले जे चिप्स आपण काढून घेतले ते सुद्धा थोडेसे थंड होतात आणि आपल्याला टाकायला सोपे जातील. आणि ते टाकून होईपर्यंत हे चिप्स सुद्धा आपले शिजून रेडी होणार आहेत. अशा प्रकारे आपलं काम सुद्धा अगदी पटापट होणार आहे. तर इथे बघू शकता, आपण आता ते शिजायला टाकले आणि यातले जे वेफर्स शिजलेले होते ते सुद्धा आपण आता कापडावर अशा प्रकारे वाळत टाकूया. आता हे वेफर्स वाळवण्यासाठी उन्हाचीच गरज आहे अशा तर काही गरज नाही. तुम्ही फॅनच्या हवेखाली सुद्धा सुकत टाकू शकता, तरी सुद्धा हे चिप्स अगदी पांढरे शुभ्रच होणार आहेत. यातला जर स्टार्च पूर्णपणे निघून गेला तर आपले चिप्स तळतानाही लालसर होत नाहीत, किंवा वाळल्यानंतरही ते थोडेसे असे काळसर पडत नाहीत. या 2 गोष्टीची जर काळजी घेतली तर आपले वेफर्स कधीही बनवा तुम्ही, तरी सुद्धा अगदी पांढरे शुभ्रच होतात आणि चवीला सुद्धा खूप मस्त लागतात. अशा प्रकारे सेकंड बॅच सुद्धा आपली शिजून रेडी झालेली आहे, ते सुद्धा मी कापडावर टाकून घेतली आणि आपले बटाट्याचे वेफर जे ते वाळण्यासाठी रेडी झालेले आहेत. आता बटाटे घेताना आपल्याला तो बटाटा जो आहे तो अगदी मोठ्या साईजचा घ्यायचा. ज्याची साल असते ती पातळ असते, किंवा बटाटा कोणताही जरी घेतला तरी त्याचा स्टार्च जर निघून गेलं तर कसाही बटाटा असू दे, आपले वेफर जे ते अगदी पांढरे शुभ्र होतात. तर आपले 2 दिवस वाळवल्यानंतर चिप्स अगदी छान कुरकुरीत झालेले आहेत, अगदी वाळून. आता हे वर्षभरासाठी साठवणीसाठी रेडी झालेले आहेत. अशा प्रकारे मी बाकीचे वेफर सुद्धा करून घेतले. आता आपण तळून बघूया. तळताना कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्याला छान गरम होऊ दिलं आणि आपले चिप्स यामध्ये टाकून घेतलेले. टाकल्या क्षणीच अगदी पटकन फुलतात आणि लगेच पांढरे शुभ्र सुद्धा होताना तुम्हाला दिसत असतील. प्रत्येक बॅचमध्ये टाकल्यानंतर बघा तुम्ही, अगदी पटकन फुलतात आणि अगदी पांढरे शुभ्र रेडी झालेले आहे. खायला सुद्धा अगदी टेस्टी झाले होते. त्यामुळे नक्की एकदा या पद्धतीने करून बघा. आणि तुम्ही बटाट्याची चिप्स बनवताना तुरटी वापरता का, ते सुद्धा कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. अशा प्रकारे बाकीच्या वाळवण्याच्या रेसिपी सुद्धा पटापट तुमच्या सोबतच शेअर करणार आहे. त्यामुळे नक्की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. अशा प्रकारे बटाट्याचे चिप्स आपले तळून रेडी झालेले आहेत. तर नक्की एकदा या पद्धतीने करून बघा आणि तुमचे बटाट्याचे वेफर्स कसे झाले हे कळवायला अजिबात विसरू नका. तळून झाल्यानंतर हलकंसं यावर मिरची पावडर टाकलं, थोडंसं लागेल तर मीठ टाकायचं आणि खायला रेडी झालेले आहेत. तोडल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट झालेले आहे, जसे हवे तसे. नक्की एकदा करून बघा.